जय गुरु. जय गुरु. चालेल, आपण सुरुवात करू. आधीच उशीर झालाय. पण भोजन वेळा हा धडा सुरुवात केली होती. प्रसादजी, आज मी आणि रुपाली एकाच लॅपटॉपवर आहोत, त्याच्यामुळे रिनेम केलंय. नाही नाही, हरकत नाही. तुम्ही म्हणजे प्रत्येकाने आपापली पाळी आली की फक्त बोलायचं बस. अम, झालं होतं का हे आपलं वाक्य? मी शेअर करतोय का नाही करत आहे? नाही करत आहे. काही दिसत नाही सर. नाही नाही, मी शेअरच केलेलं नाही, तर दिसेल कसं? हा सर, काय म्हणताय? दिसलं नाही काही. काहीच हा दिसलं नाही. हा हा हा. हा, आता दिसतंय? इथपर्यंत आपलं झालं होतं. हा हो सर, बरोबर आहे. दिसतंय. काय तुला माहित नाही का तुझा मामा आज आलाय वगैरे? हम्म. बरोबर. हम्म. मग तो बालक म्हणतो की हो, तर मग आज पोटभर मामा जेवण होईल, बरोबर गळ्यापर्यंत. अकंठ जेवण होईल. बरोबर आहे. अं, हे पण झालं होतं. हो, हे पण झालं होतं. हा, हा, एही ते म्हणजे सुत्तिष्ठ सांग. म्हणजे आज्ञार्थ वगैरे झालं होतं. हा, एही म्हणजे सांग. हा धातू आपला देही देही परम सुखम सारखा आहे. एही एही म्हणजे सांग. एही म्हणजे सांग. हम्म. मला धातू त्याचा अजूनही आठवलेला नाही. माझा काल कामामुळे मला बघायला वेळ नाही झाला. नाही तर मी हा धातू खरं बघून ठेवणार होतो. चालेल, नक्की काय आहे? हम्म. मागे गेलो का मी पुढे गेलोय? हा, हे झालंय. मामाला हाक मारून सांग. हा, कोण घेत होतं काल, लक्षात आहे कोणाच्या? हातही घेत होता. बर, छायाताई तुम्ही आलात का? हो सर, जय गुरु. जय गुरु. हा ताई, घ्या पहिलं वाक्य. बालक म्हणतोय. हो. सह आगच्छति मातुलः झटिति परिवेशय अद्य तु मातुलेन सह भोजनं करिष्यामि न तु एकाकी. हा, काय म्हणतोय मुलगा? स आगच्छी मातुलः, मामा आला आहे. तो मामा येतो तो किंवा येत आहे, कारण की क्रिया चालू आहे, वर्तमान काळात चालू आहे. बरोबर. हा, हो, कारण की तिने सांगितलं ना लवकर वाढ. आईने की जा आणि मामाला हाक मार आणि सांग की जेवण तयार आहे. हो. हा, मग आता मुलगा बालक गेला म्हणतो आणि आपल्या मामाला म्हणतोय, हाक मारून त्यांना बोलवलं. आणि आता तो आईला काय सांगतोय की बघ, तो मामा आला येतोय. आहे, झटकन वाढ. झटकन वाढ. बरोबर. आद्य तू मातुलेन, आणि तू आद्य म्हणजे मी मामासह आज जेवणास तर आज तर आज मी हा, मामासह मातुलेनसह मामा बरोबर मामा बरोबर जेवणास बसणार जेवण आहे. हा करणार. नाही, हा, आहे करिष्यामी करणार आहे. न तू एकाकी, पण आज एकटा पण नाही. एकटा नाही. पण एकटा नाही, न तू पण हा, एकटा नाही. आज तर मी एकटा नाही तर मामासह जेवण करणार आहे. हे जास्त वाक्य मला बरोबर वाटतं. अच्छा. आज तर मी एकटा नाही तर मामासह जेवण करणार आहे. हो, आज एकटा नाही तर मी मामासह जेवण करणार आहे. ठीक आहे. हो सर. हा. तुमच्या नंतर कोण घेतात? तर लता ते घेत आहेत. हो. माता ग्रहण एषा गृहाण. ग्रहण एषा तव स्थाली अपरा च एषा त्वाम निज त्वाम आहे का मातुला. ताम आहे? तावर अनुस्वार आहे ना. हा, मग ताम म्हणा. तुम्ही त्वाम म्हणला होतात.
हा ताम निज मातुलाय देही. हा हा म्हणजे एषा म्हणजे ती, नाही एशा तुला, म्हणजे ही ना ताई. एषा ही, सा एषा म्हणलं ही, असतं ना, ती जर का थाळी ता म्हणायचं असतं तर सा म्हणलो असतो आपण. ता म्हटलं. हा ही तुला थाळी घे. ही नाही, तव म्हणजे काय? तर म्हणजे तुला. नाही, त्वमेव माता म्हणजे काय? तुझाच, राईट. तसं तव म्हणजे ही तुझी थाळी. तुझी थाळी घे. अपरा म्हणजे दुसरी. हा, आणि ही दुसरी ही दुसरी ता निज मातुलाय म्हणजे तुझ्या मामाला दे. मामाला दे. हा, दे. ही थाळी घे, तुझ्या मामाला दे. बरोबर. हे बघ. ही घे तुझी थाळी, ही तुझी थाळी आणि ही दुसरी आणि ही दुसरी ती ती तुझ्या मामाला, ताम म्हणजे ती, दे. मामाला दे. किंवा तिला तुझ्या मामांना दे. ताम ती, म्हणजे द्वितीय आहे. हो, हा तिला म्हणजे थाळीला. हा. पुढे बालक काय म्हणतो आता? आपण आताही सांगा आम्हाला. मातः शाकास्तु समीचीनाः सन्ति सुपादयः अपि शोभनाः सञ्जाताः. आई शाक शाक म्हणजे भाजी ना. शाकाः अस्तु, शाकाः अस्तु. नाही, शाकाः ददिक्तु. हा शाक, हा भाजी सुद्धा. हम्म, आई भाजी सुद्धा, मला समीचीनाचा अर्थ नाही आठवत सर. ठीक आहे. आपण हा बघूया. भाजी सुद्धा डॅश आहे किंवा समीचीना हा आहे. संती आहे म्हणजे अनेक अनेक वचन भाज्या आहे. आहेत ना, भाज्या आहेत, अनेक आहेत ना. शाकाः, शाकाहार आहे, भाज्या आहे, डॅश आहेत. सुपा आदय, बरोबर आहे. सुपाह अधिक सुपादय. बघू आपण. अपि, सूप म्हणजे ते वरण ना करायचं. हा ठीक आहे, त्याच्यासारखं काहीतरी असणार आहे. सुद्धा शोभनाः संजाता म्हणजे आणि सूप स्वभाव. आदाय म्हणजे सूप आणि इतर देखील छान झालंय. हा छान झाले. वरवर अर्थ कळला पण एकदम बरोबर आहे. आता शब्दात. आपण, बरोबर आहे. आता समीचीना म्हणजे पूर्णपणे असणार आहे. भाज्या तर छान आहेत. हा, भाज्या तर छान तू आहे. बदल. भाज्या शाकाः, तू म्हणजे तर, समीचीनाः म्हणजे चविष्ट म्हणता येईल. हम्म. चविष्ट आहेत. ठीक आहे, मी हे करेक्ट करतो जरा. समीचीनाःचा अर्थ काय झालं? लॅपटॉप आज माझा खूप स्लो झाला. आय डोंट नो, काल विंडोज अपडेट झाले खरे. समीचीन म्हणजे छान. हा, समीचीना म्हणजे छान आहे माझ्या मते. आणि शाकाः समीचीनाः संती आहेत. संती आहेत. सुपादयः अपि शोभना आणि संजाता. आमटी वगैरे आपण म्हणतो ना, आमटी पातळ म्हणजे पदार्थ असतील आपण इतर काही. सूप नाही म्हणत, आपण आमटी म्हणतो. हं. आमटी म्हणा, कढी म्हणा, काहीतरी एक म्हणायला पाहिजे, पण पातळ. पातळ. खूप स्लो झालाय माझा लॅपटॉप. आज बर, जोपर्यंत येत नाही तोपर्यंत उद्याला मला 15 मिनिटं तर नक्कीच उशीर होणार आहे, कारण की माझा मराठीचा वर्ग असतो. इथल्या प्लेनोतल्या मुलांना मी शिकवायला आता उद्यापासून सुरुवात होतीये. त्यामुळे मला घरी पोहोचायलाच मुळी 9 वाजणार आहेत. त्यामुळे मी 15 मिनिटं जरा थोडीशी अजून बफर ठेवतोय. तर उद्याला नक्की मला उशीर होणार आहे.
त्यामुळे आपण 9:15 सुरुवात करणार माझ्या वेळेनुसार, म्हणजे 15 मिनिटं उशिरा. 8:15. हा, तुमच्या वेळेमध्ये आमचं 9:15. 15 मिनिटं पुढे घ्या. म्हणजे 7:45ला. 7:30ला तुम्ही सुरू करतो ना आपण, हो बरोबर? हो, तुमच्या भारतीय वेळेनुसार 7:30ला आपण सुरू करतोय, म्हणजे 7:45 हो वाजता. म्हणजे 7:45 करायची आपल्याला. ओके, ठीक आहे. अं, प्रसादजी, उद्या आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा आहे, त्याच्यामुळे उद्या मी आणि रुपाली नसणार आहोत. हो हो, चालेल चालेल, काही हरकत नाही. काय फाईल सेव्हिंग. शोभनाः म्हणजे मंगल किंवा शुभ, समथिंग सिरियसली रॉंग. सुंदर, मंगल, शुभ. ओके, लोडेड बाय अनदर युजर. काय संबंध आहे? हम्म. ठीक आहे, मला बहुतेक करून आता नाही करता येणार. बहुतेक 2 एडिट पॅरलल होत आहे काहीतरी. हम्म. पुढे काय म्हणते आई, काय म्हणते? कोण घेणार आहे? अपर्णाताईंचं झालंय, निशिगंधाताई. हा, नाही, घेते. तुमचं झालं का? समीचीना तुम्ही घेतलं ना, निशिगंधाताई? नाही नाही, मी नुसतं सांगितलं की अच्छा, छान सांगितलं समीचीना म्हणजे छान हे तुम्ही हा, सांगितलं. फक्त ओके ओके. छान सांगितलं. तर माता शाकसोपाधिकं वर्णयसी कस्मान्न भक्षयसी मोदकान. शाक म्हणजे भाषा आणि भाज्या आणि सुपांचंच वर्णन करतोयस तू. तर कस्मान न लाडू का खात नाहीस तू? हा, बरोबर आहे. लाडू खात नाहीस का? हा, का लाडू हॅलो. हा, हा, तुमचा आवाज एकदम गेला. माझाच तुम्हाला पण कोणाला कट झाला होता का आवाज आता, नाही, निशिगंधाताईंचा? कोणी नाही. बोललंच नव्हतं आता. हा. बर बर, नाही मला आता कट झाला. 1 मिनिट, परत जरा सांगा तेच वाक्य. हा, शाकसूपादिकं वर्णयसी त्वं शादसूपादिकं वर्णय. तू भाज्या आणि आमटीचं वर्णन करतोस. कस्मान न भक्षयसी मोदकान. का तू मोदक खात नाहीस? लाडू. हा, ऐकू आलं? हो हो, आत्ता आलं. हा, आणि कस्मान न च संधी विग्रह करा ताई. कस्मान न, न हा किंवा नच असेल. न न कस्मान नच न. आहे, न हा नसणार. कस्मान न बर, भक्षयसी मोदकान. हा, ठीक आहे. न भक्षयसी कस्मान. पुढचं आवाज वाक्य. नाही येते तुमचा. हो हो, नाही नाही, मला ऐकू आलं. मी फक्त ऐकत होतो. हा, हा, झाले. मला पूर्ण वाक्य, दोन्ही वाक्य ऐकू आली ताई, आणि तुम्ही अनुवाद केलेलाही ऐकू आलाय. हा, पुढचं कोण आहे आता? सीमाताई आल्यात. हो. हा, घ्या ताई. बालकः मोदकेभ्यः शाकादितिक्तपदार्थेषु मे अधिकादरः। मातः अद्यात्र समन्ततः रङ्गवली केन सुविन् सुविन्यस्ता। सुविन्यस्ता. सुविन्यस्ता। हम्म. सुविन्यस्त उत्तम मोदकेभ्यः प्रकारे निर्मित. शाका शाकाद शाकादी ह्याचा संधी हा अति अतिक्त अतिक्त
पदार्थेषु मे अधिकदराः म्हणजे मे मम मे बरोबर आहे. हा मला अधिक आदरः. हो अधिक मी जास्त वगैरे असा विचार करत होते म्हणून मला काहीच कळत नाही. अधिक हा प्रमाणात. हा बालक काय म्हणतो, लाडवापेक्षा भाज्या इत्यादी पदार्थात मला मला अधिक अधिक आदर आहे, म्हणजे आवड मला आहे आवडतात. आवडतात मला अधिक इथे आदरचा अर्थ आवड असं घ्यायला पाहिजे. मात्र हा मातः आई, संबोधन आहे ना, माता हे संबोधन आहे इथे. खाद्य अत्र म्हणजे हा आज इथे हा समंततः म्हणजे सगळीकडे का हा समंततः सगळीकडे रांगोळी का काढली आहे. केन सुविन्यस्ता. हा 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 म्हणजे कोणी कोणी केन उत्तम म्हणजे प्रकारे कोणी, केन नाही, ह्यांनी दिलंय केन म्हणजे कोणाने, कोणी 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 राईट. मराठीमध्ये आपण कोणी म्हणतो. तृतीय कोणी सुविन्यस्ता. उत्तम प्रकारे काढली आहे. बरोबर आहे. लाडूंपेक्षा भाज्या वगैरे तिक्त, तिक्त म्हणजे तिखट. बघा, तिखट. हा भाज्या वगैरे तिखट पदार्थात माझी अधिक आवड आहे. हे मुलगा काय सांगतो, मला गोडापेक्षा तिखट आवडते जास्त. हो आई चोहीकडे, सर्व बाजूला, सर्वत्र आज छान रांगोळी कोणी काढली. आता बघा, हे परत धातुसाधित भूतकाळ वापरलेला आहे, सुविन्यस्ता. केन रंगावली सुविन्यस्ता. रंगावली हे काय आहे, कर्म आहे, पण ते प्रथमेत गेलं, कारण की कर्ता तृतीयेत गेलाय. केन. हो पुढे सीमाताई नंतर कोण आहेत आता, विद्याताई मी तेंडुलकर. आहे. हो. माता माता कान्या करिष्यति मया एव सर्व कृतम किम जातम ते भोजनम. कोण करणार. इतर कोण, इतर कोण करणार, करेल. हा अन्य इतर कोण करेल. मया एव सर्व कृतम मीच सर्व केले. किम जातम ते भोजनम जेवण कसे झाले. बरोबर. बघा आता हे जे वाक्य आहे ना, पहिली दोन वाक्य, का अन्या करिष्यती मय्येव सर्वम कृतम, हे सगळ्या तुम्ही बायका आपल्या नवऱ्यांना म्हणू शकता. विचार करा, मीच सगळं करते, तुम्ही काय करता, तुम्ही नुसते बसून पेपर वाचता. बघा, हा आपल्या घरातला नेहमीचा संवाद आहे, नवरा बायकोतला. आणि मला 100% खात्री आहे, हा तुमच्या घरात दररोज होत असणार. नाही, आमच्याकडे नाही होत. म्हणजे याचा अर्थ मग कपिलजी सगळं करतात, याचा अर्थ इथं कबुली जेव्हा तुम्ही दिलीत नाही, दोघंही आणि तुम्ही करतो. काहीच करत नाही. ते कपिलला सांगू दे. अहो ताई, तुम्ही जे म्हणलात त्यावरून आम्ही निष्कर्ष काढला फक्त. बर, नाही मी गंमत करत होतो. हो हो हा, संसाराच्या गाड्याला दोन्ही चाक लागतातच. चालेल, नाही मी आपला विनोद करतो मध्ये आधे म्हणून केला. ते सुविन्यस्ता काय आहे. सुविन्यस्ता म्हणजे चांगल्या प्रकारे काढलेली असं. आपण सुविन्य सुविनस का असं काहीतरी येते हा, काय असा धातू. तो धातू आहे. आणि त्याचं हे धातुसाधित रूप आहे. कारण की रंगावली आणि ही ते स्त्रीलिंगी इकारांत आहे. हा, स्त्रीलिंगी आहे म्हणून. म्हणजे अशी सुविन्यस्त म्हणजे अशी पसरलेली, या टाईप. रांगोळी पसरली किंवा रांगोळी अशी काढली, त्याला म्हणतात ना.
त्याला सुविन्यस्ता म्हणायचं. म्हणजे छान काढलेली पसरलेली रांगोळी. पसरलेली म्हणजे मोठी म्हणायचंय का? हा, मोठीच असणार ना, म्हणून तर तो म्हणतो ना सर्वत्र ना, हा, समंततः पसरलेली. हा. सर्वत्र पसरलेली. भली प्रकार निर्मित असं त्यांनी अर्थ दिलाय पुस्तकात. बली प्रकार निर्मित. नाही, पण मग बलीचा काय अर्थ आहे तो मला भली माहिती नाही. भली ओ, प्रकार. भली प्रकार निर्मित म्हणजे चांगल्या भली प्रकारे म्हणजे चांगल्या निर्माण प्रकारे केलेली. काढलेली. हा. म्हणजे सूचा अर्थ चांगला आहे ना चूल तिथे. म्हणजे चांगलं झालं, आणि विन्यस्त म्हणजे विन्यस्त. काढलेली, चांगलं काढलेली. बघायला पाहिजे पण हा धातू. त्यांनी मूळ शब्द विन्यास दिलाय, विन्यास, आणि प्रत्यय किंवा रूप विन्यस्त किंवा विंस्यस्त असं दिलंय. आणि मग त्याला पुढे काय स्त्री. नाही, विन्यास वेगळं होईल ताई. कारण की तुम्हाला सांगतो, पदविन्यास म्हणून आम्ही संघामध्ये एक लढाईचा प्रकार करतो. ते लाठीत असतं मला वाटतं. लाठीत पदविन्यास असतो. हा, बरोबर आहे. लाठीत असतं. हो. हा, आणि म्हणून ते पदविन्यास येते, आणि हे पदविन्यस्त. हे पदविन्यस्त आहे, बरोबर आहे. आणि हा. विंस्यस्त असं दिलंय, विन्यस्त किंवा विंस्यस्त. हा, तोही बघायला पाहिजे मग. हा, असे ते दोन विंस्यस्त शब्द दिलेत त्याने. दोन्ही ना. ठीक आहे, आपण एक काम उत्तम करू. प्रकारे दिलंय. पुस्तकामध्ये उत्तम प्रकारे निर्मित असं दिलंय. निर्मित. हा, निर्मित असणार आहे काहीतरी, काढलेली किंवा केलेली अशा अर्थी. फक्त धातू लक्षात येत नाही माझ्या नक्की कुठला असणार आहे. सर, हा, बोला. ते शेवटच्या वाक्यात किम जातम ते भोजनम, त्याच्यात तुझे जेवण कसे झाले का आजचे जेवण कसे झाले, कसं? आता तव ते म्हणजे काय झालं, षष्ठी झाली. तुझं तुझं जेवण कसं झालं. जातम. भोजनमला जातम हे क्रियापद झालं ना, धातू साधित. हो, जातम. येते लक्षात. जातम. हा धातू साधित भूतकाळ आहे. भूतकाली धातू साधित कृदंत. आहे जातम. तुझे भोजन, भोजनम हे प्रथम येते, बरोबर आहे. कृदंत म्हणजे काय सर? काय कृदंत म्हणजे हेच सगळे जातम वगैरे हे जे बनलेली आहेत ना, ही सगळी तशी कृदंतात येतात. गतम, जातम. हा, ती कृदंतात येतात. तो शेवट त येतो ना. किम जातम ते भोजनम असं आहे का ते? किम जातम ते भोजनम, भोजनम प्रथम येते. हिंदी पुस्तकात किम जाते ते भोजनम. जातम म्हणजे झाले म्हटलेलं आहे त्याच्यात. हे बघा, जर झाले असं असेल ना तर जातम बरोबर आहे, कारण की भोजनम हे नपुसकलिंगी आहे. हिंदीमध्ये जाते का झालंय मला लक्षात नाही, येत नाही. जातमच आहे. जातम नाही, झाले. हिंदीमध्ये जाते आहे. किम जाते ते भोजनम. चुकीचं असेल. आमच्यात ते संस्कृत मध्येच दिलंय, हिंदी मराठीत दिलंच नाही हा धडा. सगळा संस्कृत मध्येच आहे. नाही, त्या हिंदी आवृत्तीमध्ये म्हणतायत. हा, हिंदी आवृत्तीमध्ये. तुमच्याकडे निशिगंधाताई मराठी आवृत्ती आहे. असेल. हो, पण सगळा धडा संस्कृत मध्येच आहे. हो, बरोबर आहे. आणि मराठी आवृत्तीमध्ये जातम छापलं असेल, आणि हिंदी आवृत्तीमध्ये जाते असं छापलेलं आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. जातमच पाहिजे. पण माझ्या मते जातम पाहिजे. ओके, मी बरोबर करते. हो हो, आणि होऊ शकते म्हणजे हिंदी आवृत्तीची पण चुका होऊ टायपोग्राफिकल मिस्टेक होऊ शकते. चालेल. नाही, याच्यात कोणाला शंका होती का? आलाच ते वाक्य वाटत होतं थोडस, कारण वरच्या याच्यात जेवणाची सुरुवातच होती, त्याच्यात शेवटी विचारलंय तुझे जेवण कसे झाले, म्हणून मला थोडी शंका होती.
हा बरोबर आहे. म्हणजे तो म्हणतो ना की मला मोदकापेक्षा याच्यामध्ये जास्त आवड आहे. म्हणजे तो नुसता आईशी हो बोलतोय पण तो जेवण करत नाही असं हो आईला वाटतंय. म्हणून ती विचारते, हो अरे हे सगळं ठीक आहे, तुला हे आवडतं ते आवडतं, छान रांगोळी वगैरे सगळं तू विचारतोयस, पण तुझं जेवण कसं झालं ते सांग. हम्म. बरोबर, तो आईला अनेक गोष्टी सांगतोय, विचारतोय, पण हो आईला इंटरेस्ट कशात आहे, की अरे बाबा माझ्या मुलाचं जेवण झालं का आणि ते कसं झालंय ते तू मला सांग. ते जातमचा धातू काय आहे? अ, ज्या हाच ज्या धातू आहे. उत्पन्न होणे, पैदा होणे. उत्पन्न होणे. जननी वगैरे हे शब्द त्याच्यानंतर पुढे आलेले आहेत. हं. जनित, जन्म. हा सगळे त्या ज्यावरून आलेले आहेत. बघा ना तुम्ही, एका मुलीचं नाव असतं ऋतुजा. हम्म. ऋतूमध्ये जन्मलेली अशी ती. आणि रुजुता पण असतं, ऋतुजा नाही पण आणि ते रुजुता. रुजुता आहे, तिथे जा हा, ते नाहीये. रुजुता आहे हो, पण दोन्ही हा, असतात. किंवा आत्मजा. बघा तिथेही हा जा आहे. हं. चालेल. ठीक आहे, पुढे जायचं आपण. हो. हा, कोणाचं आत्ता झालं होतं? विद्याताईंचं झालं होतं ना, हो हो. तेंडुलकर. हा, मग आता हो. कपिलजींचं चाललंय. बालकः अद्य तु आतृप्ति भोजनं जातम्. आस्त समाधान म्हणजे आज तर झाले. अं, अतृप्ती, अतृप्ती म्हणजे तृप्त होईस्तवर. समाधान तो होईपर्यंत. होईस्तवर जेवण झालं. झालं. बघा जातम परत हे झालं. जातम. धातुसाधित भूतकाळ आहे बघा. हं. जातम झालं. अस्तु तर्हि अस्तु तर असो. अतृप्तीसारखा अजून कुठला एखादा शब्द मला सांगता येईल आपण शिकलोय? आकंठ पाहिला होता ना. बरोबर, आकंठ, अगदी अकंठम, अकंठम. कंठापर्यंत. हा, अकंठम. आपण तर हम्म, वापरतोय. आणि अकंठ वापरतो ना. अकंठ स्नान घातलं, बरोबर आहे, शत्रूला. अस्तु माता हा हा, अस रुपाली ते घ्या. हा अस्तु तर्हि मुखं प्रक्षाल्य मातुलाय तांबूलम देही. हा म्हणजे आई म्हणतीये, अस्तु म्हणजे असो का, हा, तर असो तर तोंड धुवून मामाला तांबूल किंवा विडा दे. तर तोंड धुवून हा, मामाला विडा किंवा तांबूल दे. तांबूल, तांबूल किंवा विडा दोन्ही चालेल. दोन्ही चालेल ना. असो, असतो हम्म. म्हणजे असो. असो. म्हणजे आपण जे म्हणतो ना येस येस येस, जे म्हणायची आपल्याला सवय आहे ना, हा पण त्याऐवजी आता आपण असतो म्हणू शकतो. आणि तसंच असो म्हणजे तथास्तु. तथास्तु. तसंच असो म्हणजे आपण एक इच्छा व्यक्त करतो ना, देवा मला, गुरुजी मला सुखी व्हायचा आशीर्वाद द्या, मग ते म्हणतात तथास्तु, तसंच असो. तर मग तोंड धुवून मामाला विडा दे. झालं, बरोबर आहे. चालेल, अशा रीतीने आपला आपण पाठ झालेला आहे. 10वा भोजन वेळा. त्या मनाने हा पाठ समजायला सोपा जातो बघा, कारण की आपल्या दररोजच्या व्यवहारातले या सगळ्या गोष्टी आहेत, हो की नाही? हो, हो सर. हो. जिव्हाळ्याचा विषय आहे ना, जेवण. हा, अगदी बरोबर आहे. आता आपण पुढचा धड्याला सुरुवात करू. माझ्या मते बहुतेक करून माझ्या मते आपल्याला आता 11वा धडा घ्यायचा आहे. 7, 8, 9, 10. 10 आता आपला झाला ना. हो, एकादशी हा पाठ घ्यायचा आहे आपल्याला.
सुभाषित घ्यायचे आज. सुरुवात करूया. तर कालीच सरांनी पाठवलीये सुभाषित अर्थांसहित बर, पण मग तुम्हाला असं मराठी वाटतंय का की अर्थासहित. तुम्ही ते वाचूनच अभ्यास कराल या हा. सगळ्यांचा? म्हणजे मी तरी वाचू शकेल, बाकीच्यांचं मला हो पाठवले. बाकीच्यांचं काय माहिती. नाही, आपण नाही, वर्गात नाही. सगळ्यांना विचारू. वर्गात हो घ्यायचा. सर. एकदा जाईल मुख्यद्वारे वाचलं गेलं जाईल सर सगळ्यांकडून. बर, ठीक आहे, चालेल. मग आपण एक जास्त करूयात. ते. ठीक आहे, सगळ्यांनी आज वाचा, नाहीतरी आपली 10 मिनिटं उरली आहे. आणि उद्याला प्रत्येकाने एक एक सुभाषित वाचायचं आणि त्यांनी इतर वर्गाला समजावून सांगायचं. बर. कसा वाटतोय हा उपक्रम? चालेल सर. ठीक आहे. मग कोणी आपण कुठलं करायचं? आता कोणाचं आहे बघा, आता कोणाचं चाललंय करणं? मी माझं. वाचणार होते. हा, मग विशाखाताई तुम्ही एक. हा, नंबर लक्षात ठेवा सुभाषिताचा. तुम्हाला एक. सुकेशाताई आल्यात का? नाही. मोहिनीताई तुम्ही आलायत ना? हो सर. हा, मग तुम्ही आम्हाला उद्याला वर्गात दुसरं सुभाषित शिकवायचंय आणि त्याची PDF दिलीप सरांनी पाठवली आहे बघा. हो सर. हा, तर तुमची वर्गाला शिकवायची जबाबदारी म्हणजे दुसरं सुभाषित. दुसरं शोधा. हा, तिसरं कोण घेतील? छायाताई घेतील. हो सर. चौथं लताताई घेतील. हो सर. पाचवं अपर्णाताई घेतील. हो सर. हा, सहावं निशिगंधाताई घेतील. हा, घेईन घेईन घेईन. सातवं सीमाताई घेतील. हो. आठवं विद्याताई घेतील. हो. नववं कपिलजी घेतील. उद्या आम्ही नाही आहोत. हो बर, दोघे जण नाही आहेत का? मग तुमचं बुडेल. मग आपण 9वं विशाखाताईंकडे जाऊ आणि 10वं सुकेशाताईंकडे जाऊ. माझ्या मते याच्यात 10 आहेत, जास्तच आहेत माझ्या मते. बर, 15 आहेत. पण 15. मग आपल्याला आता नंबर तर प्रत्येकाने लिहून ठेवलं का आपल्याला कुठले कुठले हो. येणार आहेत ते? 6वा. हो. 9वं विशाखाताईंना येत होतं. हो. मग 10वं सुकेशाताई. 11वं मोहिनीताई. 12वं छायाताई. हो सर. 13वं लताताई. हो सर. 13वं लताताई झालं. मग 14वं अपर्णाताई येतील मग. हो सर. आणि 15वं शेवटचं निशिगंधाताई. चला, प्रत्येकाने आपापले क्रमांक लिहून घेतले का सुभाषितांचे? हो. चालेल, चला. आणि प्रत्येकाने माझं असं म्हणणं आहे की तुम्ही दिलीप सरांचा वाचायलाच पाहिजे. पण त्याही पेक्षा स्वतः पहिल्यांदा नुसतं सुभाषित बघून तुम्हाला जेवढे शब्द स्वतःला कळू शकतात तेवढे बघा. आणि मग जे कळलेलं नाहीये, ज्याचं व्याकरण कळलेलं नाही किंवा काही अन्वय लक्षात येत नाही, तिथे तुम्ही दिलीप सरांचं. नाहीतर कसं होईल, तुम्ही जर का पहिल्यांदाच जर का दिलीप सरांचा बघितलात ना, तर तुम्हाला चमच्यानी भरवल्यासारखं होईल सगळं. म्हणजे तुमच्या बुद्धीला काहीच चालना मिळणार नाही. ठीक आहे? हो सर. चालेल. सर ते याची PDF पाठवायचे राहिलेत 5 हो, PDF. माझ्या तयार झाल्यात. दिलीप सरांशी मी बराच पाठपुरावा केला, पण त्यांना काही वेळ झाला नाही. त्यामुळे आता मी ज्या दुरुस्त्या केल्यात त्याच मी तुम्हाला पाठवून देणार आज. चालेल चालेल. कारण की मी त्यांची खूप वाट बघितली, पण त्यांना जमलेलं नाही दिसत आहे. त्यामुळे आता मी माझ्याकडे ज्या मी दुरुस्त्या केल्यात त्याच मी आता त्यांचा फीडबॅक न घेताच पाठवणार आहे. चालेल. चालेल. मला माहिती आहे माझ्या मते 6वा धडा पाठवला होता. नाही, 5 पाठवले. 5 पाठवले होते. 6, 7, 8 आणि 9. त्याच्यातला एक धडा तर म्हणजे विसर्ग संधीचा आहे, त्याच्यामध्ये काहीच नाहीये. मला पाठवले दुरुस्त्या काही नाही. त्याची PDF पण पाठवलेत मला वाटतं संधीच्या. नाही, आम्ही अभ्यासाच्या साहित्यात ठेवतो सगळं. नाही, यांनी पाठवले म्हणजे दिलीप
हा तो दिलीप सारखा. सर त्यांच्या वर्गामध्ये असं काही काही मधल्या गोष्टी पाठवत असतात, पण मी काय करतो, मी आपल्या वर्गात शिकून झालं की पॉवर हो, पॉइंट आपला ही जी फाईल आहे पीपीटी फाईल हो, ही दुरुस्त्या करून मी अभ्यास साहित्याच्या गुगल ड्राईव्हवर लिंकवर ठेवतो ते. हो, म्हणजे ते एकच ठिकाणी सापडतं. हा आणि कसं आहे ना की आता ही जी गुगल लिंक जी तुमच्यासाठी बनतीये ना, ती आम्ही हो, पुढच्याही बॅचेसना वापरू शकणार आहोत. हो, कारण की नाहीतर कसं होईल, तुमची ही जी बॅच आहे त्याच्यामध्ये जर का चॅटमध्ये जर का सगळ्या असतील या पीडीएफ फाईल्स वेगवेगळ्या, तर त्या इतर बॅचला आम्हाला देता येत नाहीत. हं, आणि तुम्हाला जशी गरज आहे तशी इतरही बॅचना तेवढीच गरज आहे ना, की ज्या पुढे येणार असतील त्यांना. होय. बर सरांनी एक मध्ये संदेश पाठवला होता की पुढचा वर्ग सुरू होतोय, तर तुमच्या ओळखीतल्या लोकांना जरूर तो फॉरवर्ड करा. ज्या कोणाला इच्छा असेल त्यांना हो, मी केलेलं आहे, पण काही कोणीचा रिप्लाय नाही आला मला अजून. मी पण हा 2-4 तुम्ही ठिकाणी केलं. हा कारण की आता तुमचे वेगवेगळे ग्रुप असतात ना, हो, हो, भजन असेल तुमचं काहीतरी, अ, एखादी हस्तकला, चित्रकला, कला वर्गाचा तुमचा ग्रुप असेल, शाळेतला ग्रुप असतो, कॉलेज हो, मधला ग्रुप असतो, तर या सगळ्या ग्रुपमध्ये पाठवा. चालेल. म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपल्याला सुसंस्कृत करता येईल. सर, पुढचं आधीचं जे माझं सुटलेलं होतं त्यासाठी मी बालबोध वगैरे ते जॉईन केलं तर चालेल का पर सर? पण आता असं आहे की हे बघा, वर्गामध्ये जॉईन करायला कोणी तुम्हाला बंदी घालणार नाहीये, हम्म. पण कुठेतरी आपल्याला पुढे जायचंय. आणि मग कसं होईल आता की तुम्ही प्रवेश ऑलमोस्ट संपवताय आता, हो बरोबर सर. आहे. आणि अशा वेळी तुम्हाला बालबोध मधलं जर का त्वम पठ वगैरे मी शिकवलं, तर तुम्ही मला म्हणाल की माझा वेळ वाया घालवता. नाही सर, पण मला ते विभक्तीज वगैरे जेव्हा सुरू होतात तेव्हा ते अ, अजूनही मी त्यामध्ये म्हणजे मला वाटत नाही की मी नाही, मग आता मला एक प्रश्न विचारू देत मोहिनीताई, की तुम्ही जे तुम्हाला आतापर्यंत जे शब्द होते, राम म्हणा, वन हा. म्हणा, हे शब्द तुम्ही पाठ केलेत का कधी? हो सर, केले. पण फार असं बसून नाही, पण मी नाही नाही, ते करायला पाहिजे, कारण की काही काही शब्द आहेत हे तर करायलाच पाहिजेत ना ताई, त्याला पर्याय हा नाही. किंवा नानी फल फले फलानी वगैरे, पण काय म्हणजे कळतं मला सर विभक्तीज वगैरे, पण मला असं वाटलं की माझं काही ते सुटलेलं आहे त्यामुळे मी नाही नाही नाही, तुम्ही जर का बालबोधच्या वर्गांचं रेकॉर्डिंग जर का ऐकलीत त्या वर्गांची, तर तुम्हालाही कळणार आहे. तर मला माहिती नाही तुमच्यापैकी किती लोक रेकॉर्डिंग ऐकतात. मी ऐकते सर. बऱ्यापैकी ऐकत असते. हा म्हणजे आता सगळे रेकॉर्डेड. मी पण मी ऐकून लिहून काढते ते वहीत. हा मग मोहिनीताई तुम्ही तसं करताय का नाही. काही? मला फार कमी वेळ मिळतो सर. मला म्हणजे मी काही ऐकल्यात त्याच्या, अगदीच काही नाही केलं असं नाही. पण मला कसा हा क्लास असला की मी बरोबर वेळेत जॉईन करून तेवढं होऊन जातं माझं. पण मला यूट्यूबमध्ये ते करायला खरंच हे सबस्क्राईब केलं की तेच आपल्याला मिळतं पाहायला. ते आणि माझ्याकडनं केलं प्लेलिस्ट गेलं. आहे. हो, हो, प्लेलिस्ट आहे सर. हा मग आपण हे बघा, शेवटी मोहिनीताई आपण आपले कष्ट आपण करायचे, बरोबर आहे सर. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही आता आपल्या वर्गामध्ये प्रांजलीताई भोसले पण येत होत्या. हो सर. म्हणजे 2-3 वेळेला तरी आलेल्या त्या मला दिसल्या. पण त्या त्या ऑलरेडी शिकून झालेल्या आहेत त्यांचं. म्हणजे तुम्हाला अनघादेव माहिती आहेत ना? हा, त्यांच्या बॅचमध्ये त्या शिकल्या, पण त्यांना आता परत उजळणी म्हणून यायचं होतं, तर आम्ही म्हटलं तुम्हाला उजळणी म्हणून यायचं जरूर या, पण इतर इतर विद्यार्थिनींना जो वेळ देतो तो वेळ मी त्यांना परत देणार नाहीये. बरोबर आहे सर. कारण की त्यांचं एकदा वर्गात शिकायची संधी त्यांना मिळाली होती. आणि ज्या लोकांना वर्गात नाही येता येत अशासाठी रेकॉर्डिंग आहे ना ताई. सर मला असं वाटलं की जसा हा क्लास होतो तो माझं क्लास सोबत होऊन